इराण आणि इस्रायल यांच्या युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकतो का? हा प्रश्न सध्या बऱ्याच जणांच्या मनात आहे. पण सध्या तरी सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली तरी लोकांच्या मनात अनेक शंका आणि भीती वाढत चालली आहे. अशा वेळेस आपण सगळ्यांनी घाबरून जाण्यापेक्षा जर खरंच लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाली तर सरकार काय करेल आणि आपण वैयक्तिक पातळीवर काय तयारी केली पाहिजे ते या व्हिडिओमधून पाहूया. पेट्रोल, डिझेल आणि गॅस यांच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या महागाईमुळे इतर गोष्टींवर सुद्धा परिणाम झालाय. आता आपल्या सगळ्यांनाच एलपीजी गॅसची कमतरता जाणवते. पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे पंपावर लागलेल्या लांबलचक रांगा आपण पाहतोय. ही परिस्थिती अजून जास्त बिघडली, तेल पुरवठा थांबला, महागाई वाढली तर सरकारकडून एनर्जी लॉकडाऊन लागू करण्यात येऊ शकतो. एनर्जी लॉकडाऊन म्हणजे लोकांच्या प्रवासावर मर्यादा लावणे, इंधनाचे रेशनिंग चालू करणे, काही सेक्टरवर निर्बंध लावणे, प्रायव्हेट वाहनांच्या प्रवासावर मर्यादा लावणे. असा निर्णय सरकारकडून घेतला जाऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी वर्क फ्रॉम होम कंपल्सरी केलं जाईल, ज्यामुळे ट्रॅफिक आणि इंधनाचा वापर कमी होईल. पण इमर्जन्सी सर्व्हिस जसं की हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर्स, अन्नधान्य दुकान, किराणा दुकान, दूध, पाणी, वीज, बँका आणि इमर्जन्सी ट्रान्सपोर्ट या गोष्टी चालूच राहतील. पण इतर सर्व गोष्टींवर तात्पुरत्या स्वरूपात मर्यादा लावल्या जातील. अशा परिस्थितीत आपण सगळ्यांनी काय तयारी ठेवली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची आर्थिक तयारी. कमीत कमी 2-3 महिन्यांचा खर्च भागवता येईल इतकी कॅश रक्कम जवळ ठेवणं गरजेचं आहे. फक्त ऑनलाईन पेमेंटच्या भरोश्यावर राहू नका. अनावश्यक खर्च कमी करा. EMI किंवा क्रेडिट कार्डचे प्लॅनिंग आधीच करून ठेवा. त्यानंतर आवश्यक वस्तूंची तयारी करून ठेवा. गडबडून जाऊन जास्त खरेदी करून ठेवू नका. जास्तीत जास्त 2 आठवड्यापर्यंत पुरतील इतकेच ड्रायफ्रुट्स, औषधं आणि रोजच्या वापराच्या वस्तू घ्या. गॅस सिलेंडर वेळेवर बुक करा. तिसरी तयारी म्हणजे जर पेट्रोल, डिझेल महाग झालं तर अनावश्यक प्रवास टाळा आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा. जवळच जायचं असेल तर पायी चालण्याचा किंवा सायकल वापरण्याचा पर्याय निवडा. घरात इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक शेगडी किंवा स्टोव्ह याची व्यवस्था करून ठेवा. चौथी तयारी म्हणजे मानसिक तयारी. कोणत्याही अफवा ऐकून घाबरून जाऊ नका. सतत बातम्या बघणे किंवा सोशल मीडियावरच्या प्रत्येक गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका. पाचवी तयारी म्हणजे तुमचे शेजारी, मित्र, नातेवाईक यांच्या संपर्कात राहा. त्यामुळे तुम्हाला संकटाच्या काळात त्यांची खूप मदत होऊ शकते. सहावी तयारी, एकाच उत्पन्नावर अवलंबून न राहता साईड इन्कमसाठी फ्रीलान्सिंग किंवा डिजिटल स्किल्स शिकणे उपयोगी पडेल. सातवी तयारी, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक डिटेल्स, इन्शुरन्सचे कागदपत्र हाताशी ठेवा. सगळ्यांच्या डिजिटल कॉपीज तुमच्या फोनमध्ये सेव्ह असू द्या. मोबाईलमध्ये इमर्जन्सी कॉन्टॅक्ट लिस्ट बनवून ठेवा. आठवी तयारी, संकट कोणतंही असो, तुमचं शरीर फिट असायला हवं. त्यासाठी बेसिक औषधं, फर्स्ट एड आणि आरोग्याची काळजी घेणं हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं. संकट कोणतंही असो, त्याला घाबरून न जाता त्याच्याशी सामना करायला संपूर्ण तयारी करा. कारण संकटाच्या काळात जे आधीपासून तयार असतात ते कोणतीही परिस्थिती शांतीने हाताळू शकतात. जर खरंच तुमच्यावर अशी परिस्थिती आली तर तुम्ही काय कराल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.